चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत अचूक पद्धतीने आपण जी साठवलेली किंवा जमवलेली साई आहे त्यापासून तूप कसं करायचं. एकदम रवाळ दाणेदार तूप तयार होण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेली आहे माहिती. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर इथे पहा, ही जवळपास 10 ते 12 दिवसाची साय जी आहे ती साठवून ठेवलेली आहे. शक्यतो साय साठवत असताना जास्त प्रमाणात दूध जाऊ द्यायचं नाही. शक्य होईल तितकं फक्त आणि फक्त सायच आपल्याला जमा करायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्टीलचंच भांडं लागणार आहे साई विरजवण्यासाठी. तर 1 चमचा भरूनच आपण इथे विरजण घेतलेलं आहे आणि थोडंसं दह्यामधलं पाणी घेतलेलं आहे आंबट. इथे आपल्याला अशा पद्धतीने दही फेटवण्यासाठी थोडंसं आंबट पाणी मिक्स केलं, म्हणजे इथे 1च चमचा भरून अजिबात आंबट नसलेलं दही आपण इथे फ्रेश दही घेतलेलं आहे. आता तुम्ही अंदाजे दही घालायचं नाही. अंदाजे दही घातल्याने काय होतं, व्यवस्थित तूप होत तर नाहीच, पण त्याचबरोबर तुपाचा वास देखील येतो. तर इथे आपण दही फेटून घेतलं. त्यामध्ये आता आपल्याला ही साय घालून घ्यायची आहे. तुम्ही संपूर्ण सायमध्ये पाहू शकता, जास्त प्रमाणात अजिबात दूध नाही. अगदी सगळं निथळून लयबळ तर एक अर्धा कप दूध या सगळ्या सायमध्ये असेल. तर इथे आपलं सगळी साय पातेल्यामध्ये टाकून झालेली आहे. सांगितल्याप्रमाणे कुठलंही स्टीलचंच भांडं इथे तुम्हाला वापरायचं आहे. आता इथे आपल्याला ही साय जी आहे ते घोटून घ्यायची आहे. तर साय काय असतं, आपण काढताना आहे तशी काढून ठेवलेली असते. त्यामुळे एकसारखी करून घोटून घ्यायची आहे, म्हणजे मिक्स करायची आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे साय मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये आपण खाली दही जे फेटून घेतलं ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होतं. आता ज्या प्रकारे आपण दही लावतो जेणेकरून ते घट्ट एकसारखं अजिबात त्यामधून पाणी निघू नये, अशाच प्रकारे तुम्हाला ही सायसुद्धा विरजत घालायची आहे रात्रभर. तरच तुमचं तूप असं दाणेदार मस्त तयार होतं. तर पहा, आपण याला झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवणार आहोत. तर आता रात्रभर आपण साय इथे अशीच ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली साय किती सुंदररित्या मस्त अशी विरजल्या गेलेली आहे. अजिबात पाणी किंवा दूध बाहेर निघत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा विरजत घालायचं आहे. पद्धत एकदम सोपी आहे. तर आता आपल्याला ही साय एखाद्या भांड्यामध्ये, तुम्हाला ज्या भांड्यामध्ये तूप काढायचं असेल त्या भांड्यामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. तर आपल्याला इथे मिक्स करण्यासाठी मिक्सरचा वापर करतो आहे आपण. तर इथे मी एकदम फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे. तर आता उन्हाळा देखील आहे आणि उन्हाळ्यामध्ये तूप काढणं कठीण जातं. त्यामुळे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच हे तूप काढायचं आहे. जास्त उशिरा दुपारच्या टायमिंगला तूप काढू नका, कारण ते व्यवस्थित निघणार नाही किंवा जुळल्यास जमूनसुद्धा येत नाही. तर आपल्याला ह्या थंडगार पाण्याचा थोडा थोडा पाण्याचा हबका मारत हे साय जे आहे ते फेटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हाताचे आपल्या म्हणजे हाताला पाणी लागल्यानंतर कणके बसतात एवढं थंड पाणी आहे. तर हे पाणी घालून मी कमीत कमी 5 ते 7 मिनटं याला फेटून घेतलं आणि मस्त असं पाणी आपलं लोणी जे आहे ते वरती आलेलं आहे, तयार झालेलं आहे. आता लोण्याचे गोळे हातावरती अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे सर्व लोण्याचे गोळे जे आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत. अशाच प्रकारे, म्हणजे त्यामध्ये जे काही दूध असतं किंवा आंबट ताक असतं ते सगळं निघून जातं. यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ही लोणी धुवून घ्यायचं आहे. तर याने आपल्या तुपाचा वर्षभरच काय 2 वर्ष तूप राहिलं तरी अजिबात वास येणार नाही. तर आपण 3 पाण्याने स्वच्छ इथे लोणी धुवून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये दूध किंवा ताकाचा अजिबात काहीच राहत नाही. आता हे आपण कढवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता कढवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पूर्णतः आपलं लोणी वितळेपर्यंत हलवून घ्या. त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मधून हलवत व्यवस्थित आपल्याला त्यामधली बेरी तांबूस होईपर्यंत कढवून घ्यायचं आहे. कारण तूप सुरुवातीलाच जर फुल गॅसवरती कढवण्यासाठी गेलो तर ते व्यवस्थित कढल्या जाणार नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही कमीत कमी इथे अर्धा तास लागतो आपल्याला हे तूप कढवण्यासाठी. पण मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे कढवून घ्यायचं आहे.
आता इथे आपण पाहू शकता बऱ्यापैकी बेरी जी आहे ते तांबूस व्हायला लागलेली आहे. इथून पुढे मात्र गॅसवरती तूप ठेवून साईडला जाऊ नका. अगदी लक्ष देऊन 1 ते 1.5-2 मिनिटातच आपल्या तुपाची बेरी जी आहे ते एकदम चॉकलेटी कलर येतो, छान तयार होते. तांबूस कलरवरती झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर त्या अगोदर एकदम वनस्पती आपल्या इथे तूप तयार व्हावं, सात्विक तूप तयार व्हावं यासाठी काही तुळशीची पानं मी आणलेली आहेत. तर गॅस न बंद करायच्या अगोदरच मी ही तुळशीची पानं यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तर छान त्याचा स्वादही छान उतरतो आणि इथे सात्विक आपलं मस्त तूप तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे. गॅस बंद केल्यानंतरसुद्धा प्रोसेस चालूच आहे, कारण भांडं बराच अर्ध्या तासासाठी गरम झालेलं असल्यामुळे बराच वेळ प्रोसेस चालू राहते. तर तुम्ही पाहू शकता तांबूस रंगावरती बेरी तयार झाली. आता इथे मी एक काचेची बाटली घेतलेली आहे, भरणी घेतलेली आहे तूप साठवून ठेवण्यासाठी. तर भरणी आपली एकदम कोरडी असावी, स्वच्छ असावी. तर आता इथे तूपसुद्धा थंड झालेलं आहे. एकदम 0 नंबरच्या जाळीची चाळणी आहे, त्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला सगळं तूप अशा प्रकारे. तर तुम्हाला बेरी दिसतच असेल, तर एकदम अशी तांबूस कलरवरती झालेली आहे. आता इथे सर्व तूप मी जे आहे ते गाळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने यामध्ये देखील थोडंसं तूप राहिलं असेल तर ते चमचाने आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून काढून घ्यायचं आहे. अगदी अलगद हाताने दाबून आपल्याला यामधलं तूप जे आहे ते खाली काढून घ्यायचं आहे. तर इथे जवळपास अर्धा किलो तूप आपलं निघलेलं आहे आणि छान कलरसुद्धा पाहू शकता किती सुरेख आपल्या तुपाला आलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तसेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.